जर आपण घरी डोसा बनवत असाल तर त्यासाठी परफेक्ट बॅटर बनणं आवश्यक आहे। तर आज आपण उज्ज्वलास किचनमध्ये बनवणार आहे रेशनच्या तांदळांपासून परफेक्ट असं डोशाचं पीठ। तर यासाठी घेतलेले आहे रेशनचे तांदूळ। तर तांदूळ 3 वाट्या घ्यायचे आणि पाऊण वाटी उडीद डाळ घ्यायची। डाळ जर जास्त झाली तरी डोसा बरोबर होत नाही। आणि 2 चमचे चणा डाळ घ्यायची, अर्धा चमचा मेथी दाणे। तर आता हे सर्व साहित्य 2 ते 3 पाण्याने वेगवेगळं धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे। 6 ते 7 तासासाठी भिजत घालून घ्यायचं। आता हे चांगलं असं भिजून झाल्यावर आपल्याला अर्धा वाटी पोहे घ्यायचे या ठिकाणी आणि हे पोहे चांगले असे धुवून घ्यायचे। धुवून झाल्यावर मात्र यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून ठेवायचं, म्हणजे हे पोहे चांगले सॉफ्ट होतील। आता हे सर्व साहित्य तुम्ही एकत्र करून वाटू शकता किंवा वेगवेगळंही वाटता येईल आपल्याला। तर आता याची चांगली अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आणि आता हे सर्व साहित्य चांगलं वाटून झाल्यावर 8 ते 9 तासासाठी, आता हिवाळा आहे आणि त्यामुळे पीठ आंबायला जरा वेळ लागतो, तर हे उबदार जागेमध्ये ठेवा किंवा चांगल्या काळोख्या जागेमध्ये हे पीठ ठेवणं आवश्यक आहे। त्यामुळे ते पटकन आंबतं आणि चांगलं फुलून वर येतं। मात्र उन्हाळ्यामध्ये एवढा वेळ लागत नाही आणि सकाळी उठल्यावर जर डोसे बनवायला तुम्हाला वेळ असेल तर उन्हामध्ये थोडं ठेवा, म्हणजे त्यामुळे पटकन ते आंबेल आणि छान फुलून येईल। तर हे बघा, दुसऱ्या दिवशी छान हे पीठ वर फुलून येतं आणि दुप्पट होतं आणि पांढरं शुभ्रही बघू शकता आपण। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा आपण डोसा बनवाल तेव्हा यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचा डोसा बनवावा। तर या पद्धतीने आपलं हे रेशनच्या तांदळांचं डोशाचं पीठ बनून तयार झालेलं आहे।